आमचा टायमिंग झाला बदल आहे तुम्हाला लेट होईल नाही नाही उलट 5 करून पंढरपूर येथे आज होणाऱ्या पत्रकार परिषदेला जमलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो। माझ्याबरोबर या पत्रकार परिषदेला प्रामुख्यानं या ठिकाणी आमचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जे लातूरचे भूमिपुत्र आहेत ते राजकुमारजी कसबे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे शेतकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय शरद जोशी साहेबांपासून या चळवळीमध्ये 1985 पासून अगदी पूर्णवेळ सक्रिय असे राजेंद्र आबा मोरे, त्याचबरोबर माझे जीवलग सहकारी आपल्या पंढरपूरचे भूमिपुत्र माननीय समाधानजी फाटे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर माझे सहकारी मित्र गजाननजी नायकवाडे बुलढाण्यावरून आलेले आहेत। त्याचबरोबर युवा आघाडीचे आमचे जिल्हाध्यक्ष अमरजी इंगळे है ना अमर आहे, शिवरामजी गायकवाड आहेत, मनशिरसवरून आलेले, करमाळ्यावरून आलेले अमोलजी घुमरे आहेत, आमचे ज्येष्ठ सहकारी भाऊसाहेबजी झोळ आहेत आणि आमची सर्व या ठिकाणी पदाधिकारी मंडळी आहेत। बऱ्याच पदाधिकाऱ्यांचे नियुक्त झाले माहितीचे होणार। खऱ्या अर्थानं आजचा हा जो दौरा आहे राज्यामध्ये सध्या जे काय वातावरण आहे या सगळ्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सगळ्या बाजूने मागे पडलेले आहेत। भावनिक मुद्द्याचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये केलं जात आहे, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणाला बोलायला वेळ नाही अशी परिस्थिती आहे। दुर्दैवाने विरोधी पक्ष कुमात आहे आणि सत्ताधारी शेतकऱ्यांचं नाव घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती आहे। एका बाजूला ऊसवाला शेतकरी अडचणीत आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त साखर कारखाने आहेत, सगळ्यात जास्त साखरेचं उत्पादन इथं आहे आणि ऊसाची एफआरपी पण या जिल्ह्यामध्ये भेटलेली आहे। एक रकमी एफआरपी साखर कारखाना द्यायला तयार नाही आणि साखर कारखानदार एक रकमी एफआरपी देत नाही म्हणून सरकार त्यांच्यावर कारवाई करायला तयार नाही। सरकार साखर कारखानदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते। दुसऱ्या बाजूला सगळ्याच महाराष्ट्रातल्या कारखान्यांनी बऱ्याच कारखान्यांनी ऊसाची एफआरपी थकवलेली आहे। या कारखान्यांवर कारवाई झाली पाहिजे, त्यांचे लायसन्स रद्द झाले पाहिजे जे एफआरपीची रक्कम द्यायला तयार नाही आहे बाब। दुसऱ्या बाजूला सोयाबीनवाला शेतकरी अडचणीत आहे, कापसावाला शेतकरी अडचणीत आहे। सोयाबीनचा भाव हा उत्पादन खर्चाच्या 50% सुद्धा मिळायला तयार नाही आणि आज सोयाबीन बाजारात विकल्या गेल्यावर 4,000 रुपये भाव झाला, पण प्रत्यक्ष उत्पादन खर्च 7,000-7,500 आहे। कापसाचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च हा 8,500 रुपये आहे। ही फार जबाबदारीने बोलतोय आणि बाजारात मिळणारा कापसाचा भाव 6,500-7,000 रुपये आहे। हे न परवडणार आहे। म्हणजे सोयाबीनवाला अडचणीत, कापसावाला अडचणीत, ऊसावाला अडचणीत, कांद्याच्या निर्यात बंदीमुळे निर्यात बंदी मधल्या काळात घातल्या गेली म्हणून कांद्यावाला शेतकरी अडचणीत, धानावाला शेतकरी अडचणीत, दूध उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आहे, कोकणातला शेतकरी अडचणीत आहे, महाराष्ट्रातला शेतकरी सगळ्या बाजूने असा कोंडीत सापडलेला आहे। खुद्द एका कॅबिनेट मंत्री महोदयांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत खबरी जबाब दिला की 7 ते 10 शेतकरी रोज आत्महत्या करतात। हे सांगताना सरकारला अजिबात लाज वाटत नाही। सरकार त्याच्यावर उपाययोजना करायला तयार नाही। दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कुणीही या प्रश्नाच्या बाबतीत बोलायला तयार नाही। जे बोलतात त्यांच्या पाठीमागे जनाधार नाही। ज्या विरोधी पक्षाने हे बोलायला पाहिजे ते ईडीच्या धाकानं बोलायला तयार नाही। त्यांना वाटतं अधिक बोललं तर आपल्याला ईडीची नोटीस येईल आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी पुत्रांनी एक वसा घेतलेला आहे। या राज्यामध्ये सरकारने जे कर्जमुक्तीचं आश्वासन निवडणुकीपूर्वी दिलं होतं ते आश्वासन सरकारने पाळलं पाहिजे। इव्हन जर एखादं आश्वासन निवडणुकीपूर्वी एखाद्या राजकीय पक्षाने दिलं आणि ते आश्वासन पाळलं नाही तर त्या पक्षावर त्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा कायदा सरकारने केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। म्हणजे उद्या सामान्य जनतेला तुम्ही भुलभुलैया करायचं, त्यांना स्वप्न दाखवायचे, त्यांना मोठमोठे आश्वासनं द्यायची, तुमच्यावर त्यांनी विश्वास ठेवायचा, तुम्हाला त्यांनी भरभरून मतं द्यायची आणि निवडणुका आल्यावर मात्र तुम्ही युटर्न घ्यायचा अशी भूमिका चालणार नाही। जसं की आता लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे दिले, योजना आणली, त्या लाडक्या बहिणीला पैसे दिल्याचं आमच्या पोटात अजिबात दुखत नाही, पण लाडक्या बहिणीसाठी कोणी मोर्चा काढला होता का? एखादं आंदोलन झालं होतं का? पण आम्ही शेतकरी शेतमालाला भाव मागतोय, सिंचनाची सोय करून द्या म्हणतो, नवं तंत्रज्ञान आणून द्या म्हणतो,
तर तुम्ही आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. जखम झाली आमच्या मांडीला, तुम्ही पट्टी बांधताय डोक्याला, अशी सरकारची अवस्था आहे. सरकारला जरी वाटत असेल की आता शेतकऱ्यांचा उठाव होणार नाही, पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो शेतकऱ्यांचा मोठा उठाव येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. मी आणि माझे सगळे सहकारी आम्ही पायाला भिरी लावून महाराष्ट्राचा काळाकुट्यात उद्योग काढणार आहे. राजकारण गेलं खड्ड्यात, निवडणुकाचं पाहू, पण आजच्या परिस्थितीमध्ये गाववाड्यातल्या शेतकऱ्यांना आधार देणं हे आमचं काम आहे. गावातला शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेला आहे. शेतकऱ्यांना असं वाटतं आमचा कुणीच माली आता राहिलेला नाहीये, आणि अशा परिस्थितीमध्ये या सामान्य शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणं हे आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्रभर फिरणार आहोत. इव्हन आम्ही त्याचा दौरा आता चालू केलेला आहे. आज सकाळी मी माळशिरस तालुक्यामध्ये होतो, दुपारी मी पंढरपूर तालुक्यामध्ये होतो, आणि असाच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना भेटणं, त्यांच्या बैठका घेणं, मेळावे घेणं, आणि शेतकऱ्यांमध्ये कर्जमुक्तीच्या प्रश्नावर उठाव तयार करणं, आणि ज्या शेतमालाला भाव नाही त्याचा डिफरन्स सरकारने दिला पाहिजे. उदाहरणार्थ सोयाबीन आम्ही आता 3,500 विकली, आणि आम्हाला भाव पाहिजे कमीत कमी 7,000 ते 8,000 रुपये, तर त्याच्यातला जो मधला डिफरन्स आहे किमान 2-3 हजार रुपये तर आम्हाला प्रति क्विंटल डिफरन्स द्या, ही सरकारला आमची मागणी आहे. पण दुर्दैवानं शेतकऱ्यांचा उठाव होत नाही, त्यामुळे सरकार आम्हाला घाबरत नाही, आणि सरकारने आंदोलन मोडून काढायचं असं ठरवलेलं आहे. त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. मागच्या महिन्यामध्ये आम्ही कर्जमुक्तीच्या प्रश्नावर मुंबईला हजारो शेतकरी घेऊन गेलो. आम्ही थीम अशी ठेवली होती की अरबी समुद्रात सातबारे बुडवायचे आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करायची. इतकं साधं सरळ सोपं आंदोलन सरकारने मोडून काढलं. आमच्या घरी पोलीस पाठवले, माझ्या बायकोसोबत 2 पोलीसच्या गाड्या, माझ्या आईकडे पोलीस, माझ्या शेतात जाते, माझ्या वडिलांकडे पोलीस, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी पोलीस, 150-200 पोलिसांचा बंदोबस्त, वाहन चालकांना अटक केली, गाड्या ज्या आमच्या आहेत. इव्हन आता काल आमच्या अकोला जिल्ह्यातले आमचे सहकारी शेतकरी पुत्र सगळे माझ्याबरोबर काम करणारे, ज्या गावात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या अकोला जिल्ह्यामध्ये मागच्या महिन्यात, त्या गावची माती घेऊन मुख्यमंत्र्यांच्या घरी जाणार होते, तर त्यांना पण दहशतवादी पद्धतीने आंदोलन मोडून काढलं. म्हणजे या राज्यामध्ये आंदोलन नावाचा प्रकारच राहिला नाही पाहिजे, चळवळीच राहिला नाही पाहिजे, अशी भूमिका सरकारची आहे. आणि इंग्रजांनी सुद्धा, म्हणजे इंग्रजांनी जसे अत्याचार केले त्यांना सुद्धा लाजवतील अशा पद्धतीचा अत्याचार, अशा पद्धतीचा राजकीय दहशतवाद तयार करण्याचं काम सरकार या ठिकाणी करत आहे, आणि ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही. जसं स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं, उधळून लावले स्वतःचे आयुष्य, तसे बापाच्या स्वातंत्र्यासाठी आणि मायचं कुंकू वाचवण्यासाठी आम्ही सुद्धा आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला तयार आहोत. आता आम्ही थांबणार नाही. जर या सगळ्या काळामध्ये आम्ही जर आमच्या बापाच्या घामाच्या दामासाठी लढलो नाही, आमचं कुंकू, आईचं कुंकू वाचवण्यासाठी लढलो नाही, तर इतिहास आम्हा शेतकऱ्याच्या पोरांना माफ करणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं गावगाव पिंजून काढणार, महाराष्ट्रभर फिरणार, आणि येणाऱ्या या महिन्याभरामध्ये एक कर्जमुक्तीचं व्यापक आंदोलन या सरकारला स्वरूपापूर्वक करून शोधण्याला आम्ही उभं करणार आहोत. त्यामध्ये कर्जमुक्तीचा मुद्दा प्रामुख्याने असेल, एक ऊसाच्या एकरकमी एफआरपीचा मुद्दा असेल, दुधाच्या अनुदानाचा मुद्दा असेल, आणि सोयाबीन कापसाच्या डिफरन्सचा मुद्दा असेल. असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही आता अगदी पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली, सातारा सगळ्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशामध्ये मी तर आता पुढच्या आठवड्यामध्ये जातो आहे. त्या भागामध्ये नाशिक असेल, जळगाव असेल, या भागामध्ये आमचे मेळावे सुद्धा लागलेले आहेत. मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्याच्या पोरांना आवाहन करतो की तुम्ही आपल्याला आपली लढाई आपल्याला लढायला लागेल, दुसरा कोणी आपल्या मदतीला येणार नाही. ना राजकीय नेता आपल्या मदतीला येणार, ना आमदार खासदार आपल्या मदतीला येणार. आणि या 5 वर्षामध्ये जे काही राजकारण अनेक पक्षांनी सुरू केलं, आमदारांना खरेदीचं राजकारण चालू केलं, पैशाचं राजकारण चालू केलं, या सगळ्या भानगडीमध्ये आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न बाजूला पडतोय, आणि तो आम्ही कदापि पडू देणार नाही, अशी आमची भूमिका आहे. जम्मू काश्मीरला जो हल्ला झाला आपल्या पर्यटकांवर, त्यामध्ये जे जवान आपले पर्यटक शहीद झाले, त्यांना मी शेतकऱ्यांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. पण या हल्ल्याचं उत्तर सरकारनं जसंच्या तसं दिलं पाहिजे. निव्वळ मीडियामध्ये बातम्या पेरून आणि वातावरण निर्मिती करून हे भागणार नाही. आम्ही नदीचं पाणी बंद केलं, आणि फॅक्ट आहे का, माझं असं म्हणणं आहे की ठोस कारवाई सरकारने केली पाहिजे, एकदा आरपार होऊन जाऊ द्या. भारताची ओळख जगामध्ये एक शक्तिशाली देश म्हणून, एक लढवय्या देश म्हणून आहे, आणि अशा पद्धतीनं जर
आपले निरपराध लोक मारल्या जात असतील आणि सरकार जर का फक्त करू पाहू आणि आशेवर ठेवत असेल हे चालणार नाही. सरकारने या बाबतीमध्ये कठोर भूमिका घेतली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे.